अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे। एप्रिल महिना आता जवळपास अर्धा सरत आलेला आहे। एप्रिलच्या याच टप्प्यावर आता महाराष्ट्रावर पाणी टंचाईचं महासंकट ओढावलंय। गावखेड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झालेली आहे। हंडाभर पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ नागरिकांवर आलेली आहे। 358 गावं 1026 वाड्या वस्त्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात तर पाणी प्रश्न गंभीर आहे। मराठवाड्यातील जिल्ह्यांना रोज किमान 250 टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय। छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात पाणी प्रश्न गंभीर आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला सर्वाधिक टँकरनं पाणी पुरवठा होतोय, तर नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्याला सर्वाधिक टँकरनं पाणी पुरवठा आहे। पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर वगळता इतर सर्व जिल्ह्यांना रोज टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। सातारा आणि पुणे जिल्ह्यांना सर्वाधिक टँकरनं पाणी पुरवठा आहे। सोलापुरात 7 दिवसांआड पाणी पुरवठा होतोय। नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पिण्याचं पाणी मुबलक आहे। विदर्भातील पाणी परिस्थिती किंचितशी चांगली आहे। विदर्भात सर्वाधिक तापमानाचीही नोंद होतीये। ठाणे जिल्ह्यात अनेक गावं आणि वाड्या वस्त्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा होतोय।